मराठी अभ्यास केंद्र यांच्यातर्फे आयोजित आजच्या मराठी अर्थकारण परिषद आपलं राज्य आपली अर्थसत्ता या विषयावरती आजचं जे हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे स्टॉल आहेत. आपण सगळेजण उपस्थित आहात. यावेळेला प्रमुख उपस्थिती राज्यातले देशातले एक प्रमुख अर्थतज्ञ डॉक्टर नीरज हातेकर सर, सन्माननीय दीपक पवार साहेब, त्याचप्रमाणे परब साहेब, उपस्थित आमच्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष करुणाकर शेट्टीजी, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मराठी प्रेमी, मराठी बांधव, सर्व उपस्थित. आजचा विषय मराठी अर्थकारण परिषदेचा आहे आणि ह्या विषयाला सुरुवात करताना प्रास्ताविकामध्ये मराठी विषयीची भूमिका, मराठी विषयीची भावना प्रमुख वक्त्यांनी प्रास्ताविकामध्ये मांडली. मला वाटतं मराठी हा विषय आणि मराठी व्यक्तीची होणारी हेळसांड मुंबईमध्ये विशेष करून याच्यावरती खरोखर बोलण्यासाठी आणि याच्यावरती काम करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र जे काम करतंय त्याचं कौतुक केलं पाहिजे. कारण या राज्याची अस्मिता ही असणारी आणि त्या अस्मितेसाठी काम करणारी मराठी अभ्यास केंद्र आहे असं मला वाटतं. वास्तविक हे अभ्यास केंद्राची पुरतं मर्यादित अस्मिता असता कामा नये. ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असली पाहिजे. ती अस्मिता ही जाज्वल्य पाहिजे. कारण संपूर्ण देशाचा इतिहास जर तुम्ही बघितला तर संपूर्ण देशामध्ये मराठी लोकांना, महाराष्ट्राला जी एक ऐतिहासिक परंपरा आहे किंवा मराठी माणसाला जे एक इतिहासाचा वारसा आहे तो कुठेही तुम्हाला दिसणार नाही. कारण ज्या वेळेला हा देश पारतंत्र्यामध्ये होता, गुलामगारीमध्ये होता, तो भले मोगलांच्या काळात असेल, नंतर स्वातंत्र्याच्या काळात असेल, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव या देशामध्ये होऊन गेले ज्यांनी परकीयांच्या जकडातून, या मोगलाईतून, या मोगलशाहीतून या देशामध्ये स्वातंत्र्याची मुळं, स्वातंत्र्याचे बीज रोपण करण्याचं काम या देशात जर कोणी केलं असेल तर ते मराठी मातेचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. स्वातंत्र्याच्या काळात सुद्धा पूर्ण स्वातंत्र्याचा इतिहास बघा, तुम्हाला कोणतीही व्यक्ती अशी दिसणार नाही, मराठी व्यक्ती सोडली तर, की ज्याचा स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग झालेला दिसेल. आहेत, सुभाषचंद्र बोस आहेत, महात्मा गांधी आहेत, पण याची मुळं जर कुठं बघितली तर ती तुम्हाला महाराष्ट्रात आणि मराठी मातीतच दिसते. लोकमान्य टिळकांचं उदाहरण घ्या, आगरकरांचं उदाहरण घ्या, सावरकरांचं उदाहरण घ्या. सामाजिक सुधारणेच्या बाबतीमध्ये तुम्ही विचार करा, महश्री धोंडो केशव कर्वे यांच्यापासून ज्योतिबा फुलेंच्या पर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला, म्हणजे ती सामाजिक चळवळ असेल किंवा देशाची स्वातंत्र्य असेल किंवा इतिहासाचा वारसा असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या संपूर्ण देशामध्ये सगळ्यात मोठा सहभाग कुणाचा असेल तर तो आहे मराठी माणसाचा, मराठी व्यक्तीचा, मराठी मातीचा. संयोजकांना कदाचित माहित नसेल, आमचे वालावलकर साहेब आहेत, ते तुम्हाला सांगतील, ते या तुमच्या सगळ्यांशी निगडीत आहेत, करुणाकर शेट्टीजी आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये काही वर्षापूर्वी, मागच्या 3-4 महिन्यापूर्वी अशीच जी तुम्ही आता सांगितली अशीच परिस्थिती होती. या सगळ्या परिस्थितीतून आम्ही सगळ्यांनी, मी सगळ्यात पहिल्यांदा, करुणाकर शेट्टी आहे तिथं, मी आवाज उठवला की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स हे पहिल्यांदा मराठी माणसाचं आहे आणि मराठी माणसाचा ह्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग आहे, मराठी माणसाचा हक्क आहे. सगळेच मराठी आहेत, पण इथला जो काही चेहरा मोहरा आहे तो मराठीकरण असलं पाहिजे आणि कोणत्याही आहाराचा कुणावरतीही बंधन नको. जे तुम्हाला वाटतं इथं आहे मुंबईमध्ये, आमच्या चेंबरमध्ये सुद्धा होतं. मी ते हाणून पाडलं आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ऑफिसमध्ये जे गेली 3-4 वर्ष आमच्याकडे सुद्धा हीच परिस्थिती होती
की हेच खायचं तेच खायचं नाही. तुम्ही शाकाहाराचं सांगताय, कांदा लसूण पासूनची स्थिती, महाराष्ट्राचं जे प्रमुख मराठी माणसाचं जी काही प्रमुख संस्था आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, तिथं ही अवस्था होती. मी असेल, करुणाकर शेट्टी असतील, आशिष पेडणेकर जे असतील, संतोष मंडले जे असतील, हे सगळे आम्ही पदाधिकाऱ्यांनी तो एक उठाव केला आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये सुद्धा हे सगळं हाणून पाडून आम्ही सांगितलं की पहिलं जर काम काय करायचं असेल तर राज्याची ही शिखर संस्था, जी मराठी माणसाची शिखर संस्था आहे, तिथं पहिला हक्क मराठी माणसाचा, पहिला हक्क मराठी लोकांच्या खाण्याचा, पहिला हक्क मराठी अस्मितेचा आहे. आणि ते करताना आम्हाला अभिमान वाटतो की सगळ्या पूर्ण सभासदांनी सुद्धा, म्हणजे कुणीही कुठल्याही जातीपातीचा भाषेचा असेल, त्यांनी सगळ्यांनी या गोष्टीला साथ दिली आणि आम्ही ते करण्यामध्ये यशस्वी झालो. 4 वर्षाची एका जुलमी व्यक्तीनं तयार केलेली जी काही व्यवस्था आमच्या चेंबरमध्ये सुद्धा होती, ती व्यवस्था आम्ही हाणून पाडण्याचं काम केलं. आणि मगाशी तुम्ही बोलत असताना, प्रास्ताविक मांडत असताना आम्ही कनेक्ट होत होतो, अलाइन होत होतो या गोष्टीशी, कारण आम्ही आत्ताच हे 4-5 महिन्यापूर्वी सगळ्या गोष्टी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये केलेल्या. मग ह्या सगळ्याचा परिपाठ करत असताना इतका मराठी माणसावरती अन्याय या मुंबईमध्ये, या मगाशी मी सरसं सांगितलं तसं आमच्या चेंबर पर्यंत जर तो खालीपर्यंत पेनिट्रेट होत असेल तर त्याचं कारण काय आहे, जर याचा विचार केला तर कारणं बरीच आहेत. मग त्यामध्ये प्रास्ताविकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोणकोणती कारणं असू शकतात, कोणकोणती कारणं आहेत. परंतु सगळ्याच्या मुळाशी जर तुम्ही गेला तर याचं आत्मचिंतन केलं तर एक गोष्ट लक्षात येईल, सगळ्याचं मूळ कारण कोणतं असेल तर ते आहे अर्थकारण. मूळ कारण हे अर्थकारण आहे. अर्थकारणावरती अतिशय विद्वान नीरज जी आहेत, आणि नीरजजींना मी त्यांचं ज्यावेळेला एक व्याख्यान मी बघितलं, ऐकलं, त्यावेळेला स्वतः फोन करून मी त्यांच्या गावी भेटायला गेलो. पर्यायानं ते गोव्यावरून येत होते आणि रस्त्यामध्ये भेटले. आम्ही 1-2 तास ह्या महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती सखोल चर्चा केली. नीरजजींचा यावरती अभ्यास आहे, ते सांगतील. पण मराठी अर्थकारण, ह्या सगळ्याचं कारण जर मराठी माणसाची होणारी हेळसांड असेल, कुठलं कारण असेल तर ते अर्थकारण का आहे. तर आज साऊथ बॉम्बेमध्ये आपण जागा घेऊ शकत नाही, तुम्ही मगाशी म्हणाला तसं. साऊथ बॉम्बेमध्ये आपल्याला जागा घ्यायची असेल तर मराठी माणूस सुद्धा जागा घेऊ शकेल. पण आज जर आपण सगळ्यांनी बघितलं तर फायनान्शियल क्रंच जो आहे, जेवढा त्याच्या ज्या किमती आहेत त्या किमतीपर्यंत पोहोचण्याची ताकद आपल्यामध्ये नाहीये. ती ताकद पहिल्यांदा निर्माण केली पाहिजे. आपण इतर व्यवस्था आपण संघर्ष करू, परंतु संघर्ष करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर तुमची आर्थिक ताकद इतकी मोठी बलाढ्य झाली पाहिजे की मग तुम्ही जगालाही झुकवू शकाल. आज या संपूर्ण देशामध्ये आर्थिक ताकद ज्याच्याकडे आहे तोच या देशावरती राज्य करतोय, मग ते भारतात असेल किंवा भारताच्या बाहेर असेल. म्हणजे याचा गाभा जर कुठला असेल तर तो गाभा आहे आपली आर्थिक ताकद मोठी करणं, आपल्याला आर्थिक दृष्टीनं सबळ करणं, स्वतःच्या पायावरती इतकं मोठं उभं राहणं की मग तुम्हाला तुमचे विचार, तुमचा स्वाभिमान, तुमची अस्मिता ही बाकीच्यांनाही स्वीकारावी लागेल. आता होतंय काय उलट, आपली आर्थिक ताकद कमी पडते, मग दुसऱ्याचा जो विचार असतो, दुसऱ्याची जी काय त्याची भाषा, त्याचा जो काही विचार प्रवाह आहे तो बट नॅचरल प्रत्येकाला स्वीकारावा लागतो. त्यामुळे पहिल्यांदा आपण जर काय करायला पाहिजे असेल तर ते आहे आपली आर्थिक ताकद वाढवणं. आणि महाराष्ट्रामध्ये बाकीच्या जिल्ह्यामध्ये हा प्रॉब्लेम नाही. आज मी सांगली जिल्ह्यातून येतो, माझ्या जिल्ह्यामध्ये काय मराठीचा प्रॉब्लेम नाही आहे, ना संभाजीनगरमध्ये मराठीचा प्रॉब्लेम आहे, ना अन्य कुठल्या शहरामध्ये मराठीचा प्रॉब्लेम आहे. महत्वाचा प्रॉब्लेम कुठं आहे, हा सगळा मुंबईमध्ये. आणि ही गोष्ट अगदी सत्य आहे, कारण माझ्या स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. चेंबूर, घाटकोपर, पवई या सगळ्या ठिकाणी आम्ही आमचे प्रोजेक्ट करतो. मी स्वतः जवळजवळ 7-8 वेगवेगळ्या कंपनी, वेगवेगळ्या व्हर्टिकलमध्ये आहे, माझा स्वतःचा व्यवसाय. तर मलाही जाणवतं की घेणारा वर्ग जर सगळ्यात मोठा खरेदी करणारा कोण असेल तर तो मराठी नाही आहे. आणि मनाला दुःख होतं, वेदना होतात. पण यावरती मात काय करायचं असेल, कारण आपण अडचणीवरती गप्पा मारून उपयोगाचं नाही, उपायावरती गप्पा मारल्या पाहिजे. याचा सोल्युशन काय आहे याच्यावरती चर्चा, विचार विनिमय, विचार मंथन झालं पाहिजे. आणि सोल्युशन एकच आहे की प्रत्येकानं, मराठी माणसानं विशेष करून, आपण स्वतःच्या ताकदीवरती उभा राहणं. आणि हे करत असताना नोकरी करून
तुम्ही एवढं मोठं होऊ शकणार नाही याची जाणीव प्रत्येकाने घेतली पाहिजे. आपल्याला व्यावसायिक बनलं पाहिजे. पूर्वी म्हणलं जायचं की शेतकरी हा राजा आहे. शेतकरी काही राजा नाही. माझी स्वतःची शेती आहे. मी ज्या जिल्ह्यातून येतो, काय त्या शेतीमधून निघतं, किती हाताला येतं, किती राहतं हे बघितल्यावर कळतं. मग नोकरी करणारा राजा आहे का? काही नाही. नोकरी करणाराही राजा नाही, व्यवसाय करणारा राजा आहे. उद्योजक होण्यासाठी पहिल्यांदा आपण उभा राहिलं पाहिजे. आणि म्हणून ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही सगळ्यात पहिल्यांदा सुधारवली पाहिजे. तरच आपल्याकडं स्वतःची जी ग्रामीण भागातून इथे येणारी जी काही व्यवस्था आहे ती कमी होईल. नोकरी करण्यासाठी ते स्वतःच्या पायावरती उभे राहतील. आज तुम्ही बघा, आपण सगळा जो काही इथं आलेला गुजराती मारवाडी समाजाविषयी बोलतो. या मूळचा जो ड्राय एरिया, मारवाडी हा काय कुठली जात नाही, मारवाड हा प्रांत आहे. मारवाड हा प्रांत आहे जिथं तुम्हाला ड्राय एरिया होता पूर्वी. आमच्या सांगली जिल्ह्यात सुद्धा विटा आटपाडी असा आहे जो ड्राय एरिया आहे, ज्या भागातून लोक बाहेर पडली आणि संपूर्ण देशामध्ये मारवाड प्रांतातून आलेली लोक ही वेगवेगळा व्यवसाय करण्यासाठी स्थापित झाली. पहिल्या पिढीमध्ये नीरजजी त्यांचं काय फार मोठं नव्हतं. मी माझ्या गावातलं उदाहरण सांगतो. माझ्या लहानपणी कपडे विकायला रंधा म्हणून यायचा, कपडे म्हणत गावातून फिरायचा तो. तर तो फिरत असताना आम्ही बघायचो त्याचे पाय उचलायचे नाही, तो चालत चालत संपूर्ण गाव पालतं घालायचा. विजार होती, शेवटी मला आजही आठवतं. आणि कपड्याचा असा गठ्ठा बांधलेला असायचा, संपूर्ण गाव तो फिरायचा. आणि मग बायका त्याला बोलवायच्या, मग तो साडी दाखवायचा, शर्टचं पीस दाखवायचा, मग ते शर्ट पीस घेऊन गावातल्या टेलरकडे शिवायला जायचं. तर तो सिंधी माणूस होता. तो बसनी सांगलीवरून यायचा आणि प्रत्येक खेडेगावात, आमच्या जिल्ह्यात जत पासून इकडे मिरज तालुक्यापर्यंत खेडे आहेत, प्रत्येक खेडेगावात तो कपडे विकायचा. पहिल्या पिढीत त्यानं कपडे विकले, दुसऱ्या पिढीत झालं, तिसऱ्या पिढीत झालं, चौथ्या पिढीपर्यंत आज जर तुम्ही बघायला गेला तर सांगली शहरामध्ये त्याचं पुण्यामध्ये मोठं शोरूम झालेलं आहे तिसऱ्या पिढीपर्यंत. म्हणजे तो आजही असेल किंवा वारला असेल माहित नाही, पण हे कधी झालं म्हणजे आज त्याच्याकडून आम्ही घरात, तो उन्हामध्ये फिरणारा, घरात आम्ही बोलवून घेऊन कपडे त्याच्याकडून घ्यायचो. आणि तो जो माणूस कपडे विकायला येणार त्यानं हळूहळू स्टेडी ग्रोथ करत करत थर्ड जनरेशन पर्यंत एक मोठा व्यवसायाचं जाळं निर्माण केलेलं दिसतं. मारवाडी जो समाज आहे तो मारवाड प्रांतातून येऊन देशात जिथं जिथं तो विभागला गेला, पहिल्या पिढीमध्ये काही ते एकदम श्रीमंत नव्हते. जसं मी या कपड्याच्या दुकानाचं, कपडे विकायला येणाऱ्या माणसाचं उदाहरण सांगितलं. पहिल्या पिढीमध्ये ते थोडं होतं, सेकंड पिढीपर्यंत ते वाढत गेलं, किंवा सेकंड पिढीला, थर्ड पिढीला ते मोठे झाले. म्हणून आपण सुद्धा असं समजायचं कारण नाही की आता मी व्यवसाय करायला लागलो, मी तूप खाल्ल्यावर रूप येईल, 2 महिन्यात, 2 वर्षात, 3 वर्षात लगेच काहीतरी मी मोठा होईल, मर्सिडीज घेऊन फिरेल आणि कुठली गाडी घेऊन फिरेल, असला विचार इमिजिएट करण्यात काही अर्थ नाहीये. जसा स्टेडी ग्रोथ त्यांची झाली, आज केरळ पासून जम्मू काश्मीर पर्यंत कुठेही जा, सगळा जो व्यापार आहे तो एका विशिष्ट समाजामध्ये, एका विशिष्ट भाषेमध्ये विभागलेला दिसतो. याच्या पाठीमागचं खरं कारण काय असेल तर त्यांचाही एवढ्या दिवसाचा असणारा संघर्ष आहे. याच्यानंतर मी मगाशी सांगितलं तसं आमच्या भागातला जो सांगली जिल्ह्यातला ड्राय एरिया होता, जसा मारवाड एरिया आहे, तसा विटा आटपाडीची लोक त्या भागात काही पिकत नाही म्हणून बाहेर पडली. आणि आज केरळ पासून जम्मू काश्मीर पर्यंत सगळे सोन्याची दुकानं जर कुणाकडे असतील तर ती आमच्या विटा आटपाडी जत मधल्या लोकांची आहे. आणि काही प्रमाणात सांगोला आणि दहीवडी वगैरे ह्या भागातली, म्हणजे तिकडं मानदेश म्हणला जातो तशा पद्धतीची. ह्याचं कारण काय, गाव सोडून बाहेर पडल्यानंतर ते उद्योगामध्ये बाहेर कारण काय, परिस्थिती अशी होती की परतीचे दोर कापलेले होते, पुढे जाऊन लढायचंच होतं, त्यामुळे ते व्यवसायामध्ये पुढे आले. आपल्याला सुद्धा व्यवसायामध्ये पुढे आलं पाहिजे. बाहेर गावी जाऊन आपला स्वतःचा एखादा उद्योग, व्यवसाय किंवा गावामध्ये स्वतःचा व्यवसायामध्येच पुढे आलं पाहिजे. आणि आत्ताची परिस्थिती कशी आहे, गाव म्हणजे मागासलेपणा, गाव म्हणजे अशिक्षितपणा, आरोग्याच्या, शिक्षणाच्या सोयी भकास म्हणजे गाव, आणि शहर म्हणजे विकसित भाग, शहर म्हणजे आधुनिकता, शहर म्हणजे चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य. म्हणजे गाव म्हणजे भूतकाळ, शहर म्हणजे भविष्यकाळ. म्हणजे जे काही खालचा भाग आहे तो गाव आहे, आणि जे आधुनिकता आहे, जो जुना आहे तो गाव आहे, आणि आधुनिकता आहे ते आहे शहरामध्ये. म्हणून गाव म्हणजे काय, गाव म्हणजे खेड, गाव म्हणजे भूत, आणि शहर म्हणजे वर्तमान काळ.
अशी जी ही मानसिकता झाली, त्यामुळे प्रत्येक जण गावातला उठतो सुटतो आणि जातो शहराकडे, आणि शहराकडे जाऊन काय करतो, नोकरी करतो. ही सगळी विदारक परिस्थिती बघता नीरजजींनी त्यांच्या एका ह्याच्यात सुद्धा सांगितलेलं आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था जर आपण मुंबई वजा केली किंवा मेट्रो शहर टियर 1 टियर 2 सिटी वजा केली तर झारखंड बिहार सारखी अवस्था आहे. तर ह्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही कशामुळे असं झालं, तर चांगलं जे काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे ती गावातून शहराकडे वळाली. मी स्वतः अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा मी ठरवलं की याच्यामध्ये बदल केला पाहिजे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मदतीने आतापर्यंत एमएसएमई एसएमई मोठे मोठे उद्योजक घडवण्याचं आम्ही काम केलं, पण वेळ आता आलेली आहे की ग्रामीण भागातला उद्योजक घडवला पाहिजे. म्हणून गाव तिथं उद्योजक नावाचा अभियान आम्ही चालू केलं मागच्या 4 महिन्यापूर्वी, आणि याचा संकल्प असा केला, महाराष्ट्रातल्या जवळजवळ 36 जिल्ह्यातल्या 36,000 गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक उद्योजक, यशस्वी उद्योजक तयार करायचा आणि ते पेनिट्रेट करायचं. मग यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, थोडं लांबतंय भाषण माझं पण मी थोडं हे करतो. यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ती गोष्ट आहे सायकोलॉजीची. कारण मराठी माणसाची सायकोलॉजी ही उद्योजकाची जन्मजात नसते. आपण वॉरियर्स आहोत, आपल्याकडं वॉरियर्स पण आहे. पण गुजरात मधल्या जन्माला आलेल्या प्रत्येक मुलगा लहानपणापासूनच त्याला उद्योगाचे धडे दिले जातात. मराठी माणसामध्ये उद्योगाचे धडे लहानपणापासून दिले जात नाहीत. म्हणून आम्ही याची सुरुवात उद्योग विचार मंच याच्यापासून केली, आणि उद्योग विचार मंचामध्ये मूळतः उद्योगाची सायकोलॉजी बनवली पाहिजे. यासाठी प्रत्येक गावामध्ये, महाराष्ट्रातल्या 36,000 गावामध्ये आम्ही उद्योग विचार मंच स्थापन करतोय. पायलट प्रोजेक्ट आता सांगली जिल्ह्यात चालू आहे, वर्ध्यामध्ये चालू आहे, सातारा जिल्ह्यात चालू आहे. या सगळ्या गावामध्ये उद्योग विचार मंचाच्या माध्यमातून उद्योग करण्यासाठी पहिल्यांदा लोकांना प्रवृत्त करतोय आम्ही, आणि त्याच्यामध्ये प्रशिक्षण. कारण कुठलाही उद्योग करत असताना आज मी उद्योग करायला गेलो आणि उद्या माझा उद्योग झाला असं होणार नाही. त्याच्यासाठी 3-6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष जो काही उद्योग करतो त्याच्यामध्ये नोकरी किंवा प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आता करुणाकर शेट्टी साहेबांनी सांगितलं, आयुष्यातली जवळजवळ 5 ते 6 वर्ष त्यांनी पहिल्यांदा नोकरी केली, मग लॉजिस्टिकचा व्यवसाय चालू केला. आपल्याकडे पद्धत कशी आहे, प्रत्येक जण येतो म्हणतो की मला उद्या उद्योग करायचा आहे, परवा उद्योग करायचा आहे, मी लगेच उद्याच्या उद्या उद्योग टाकतो. पहिल्यांदा तुम्ही 6 महिने, वर्ष, 2 वर्ष प्रशिक्षण किंवा जे आपल्याला व्यवसाय स्वतःचा करायचा आहे त्याच्यासाठी नोकरी केली पाहिजे किंवा प्रशिक्षण घेतलं पाहिजे. ते आम्ही उद्योग विचार मंचाच्या माध्यमातून करतो. दुसरा अर्थपुरवठा, जे लीड बँक आहेत त्याच्या माध्यमातून वित्तीय सहायता, आणि तिसरा जर भाग कुठला असेल तर मार्केट लिंकेज. आता आपल्याकडे तुम्ही बघता इथे स्टॉल आहेत, ह्याचा सगळ्याचा मेन गाभा काय आहे तर विक्री. गावागावामध्ये महिला वेगवेगळे प्रोडक्ट बनवतात, चिप्स बनवतात, बिस्किट बनवतात, अजून काहीतरी बनवतात, परंतु त्याची विक्री होत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आम्ही डीलर, डिस्ट्रीब्युटर, सब डीलर आणि त्या जिल्ह्यातल्या एक महिलांची मार्केटिंगची टीम या माध्यमातून मार्केट लिंकेज आम्ही त्यांना करून देतोय. ह्या 3 गोष्टी केल्यानंतर सगळ्यात चौथा मुद्दा जो महत्वाचा आहे तो आहे की आपण उद्योग निर्माण केले, पण हे एमएसएमई एसएमई कॉर्पोरेट बरोबर भविष्यात स्पर्धा करतील का? नाही करू शकणार. जसं चीनची आज प्रगती झाली, त्याचं चीनच्या प्रगतीचं सगळ्यात मोठं कारण कोणतं असेल तर बिझनेस स्केलअप केले त्यांनी. जे बिझनेस स्केलअप करण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये याचा पुढचा टप्पा करतोय क्लस्टर बनवण्याचं. एक जर तुम्ही चीनमध्ये गेला तर एक फर्निचरचं शहर दिसेल, दुसरं शहर तुम्हाला इलेक्ट्रिक आयटमचं शहर दिसेल. म्हणजे तिथं फक्त इलेक्ट्रिक आयटम तुम्हाला पूर्ण शहरात विकलेले दिसतील. 1,000 रुपयापासून 1 करोड पर्यंत सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू, फर्निचर ही तुम्हाला दिसेल. म्हणजे एक क्लस्टर त्यांनी बनवलेत. याचा पुढचा टप्पा आम्ही क्लस्टर करतोय. याच्या नंतर ज्यावेळी उद्योग होतील त्यावेळी समान उद्देश एकत्रित येऊन त्यांचं आपण क्लस्टर बनवायचं. असे आम्ही 4 टप्पे गाव तिथं उद्योजक मध्ये करतोय, आणि या माध्यमातून सगळ्यात महत्वाचा आमचा ह्या सगळा करण्यापाठीमागचा परिपाठ हा आहे की मराठी माणसाला नुसता बोलून आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सारखी संस्था तुम्ही मोठं व्हा, तुम्ही उद्योग करा असं सांगून चालणार नाही. तर त्या प्रक्रियेमध्ये त्याला आपल्या बरोबर घेऊन, त्याला त्या आपल्या बसमध्ये बसवून शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचं काम महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स करणार आहे. आणि या माध्यमातून
मराठी व्यक्ती आर्थिक दृष्टीने जर सबळ झाला तर या राज्याचा, या मुंबईचा, या देशामध्ये सगळ्यात मोठा जो आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असा मराठी समाज घडेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.